मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघू. आजचं मार्केट हे आपल्याला मायनस झालेला पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स हा 801 अंकांना मायनस झालेला आहे आणि 71,339 वर तो बंद झालेला आहे. निफ्टी 50 215 अंकांना मायनस झालेला आहे आणि तो 21,522 वर बंद झालेला आहे. मित्रांनो आज गुंतवणूकदाराचे जवळपास 1.5 लाख कोटी रुपये हे मायनस झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो एकाने मला प्रश्न विचारला होता की स्वस्त शेअर कोणता ते सांगा. एखादा स्वस्त शेअर असेल तर तो मला खरेदी करायचा आहे आणि तो सांगा. तर स्वस्त शेअर ही किमतीवर ठरत नसते. 10 रुपयाचा 50 रुपयाचा हा स्वस्त शेअर आहे आणि तोच 1500चा किंवा 5000चा शेअर महाग आहे हे किमतीवर ठरत नसते. तर ते आपण बघूया आज की स्वस्त शेअर कोणता असतो. तर मित्रांनो इथं मी तुम्हाला 3 शेअर दाखवत आहे. पहिला शेअर आहे जिओ फायनान्स. इथं तुम्ही बघू शकता जिओ फायनान्स 248 रुपयाला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय अदानी पॉवर. अदानी पॉवर हा 558 रुपयाला आहे. आणि त्याच्यानंतर बजाज फायनान्स. बजाज फायनान्स जर पाहिला तर हा 6,817 रुपयावर आहे. तर ह्याच्यामध्ये स्वस्त शेअर कोणता मग? स्वस्त शेअर जर म्हणलं तर आपण जिओ फायनान्स आपल्याला 248 रुपयाचा स्वस्त वाटतो. कारण ह्याच्यापेक्षा थोडासा महाग अदानी पॉवर 558 रुपयाला आहे आणि बजाज फायनान्स हा 6,817 रुपयाला आहे. मग हा सगळ्यात महाग आपल्याला असं वाटतो. पण शेअर महाग किंवा स्वस्त हे किमतीवर ठरत नसते. तर ते कशावर ठरतंय ते बघा. इथं तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता की पी ही कोणती विशिष्ट संख्या नाही, तथापि 15पेक्षा कमी असलेला पी गुणोत्तर स्वस्त मानला जातो. 15पेक्षा कमी असलेला जर पी असेल तर तो शेअर स्वस्त आहे आणि 18पेक्षा जास्त पी गुणोत्तर असलेला स्टॉक महाग मानला जातो. म्हणजे 18पेक्षा जर जास्त पी असेल तर तो शेअर महाग आहे. म्हणजे किंमत इथं धरलेली नाही तर पी धरलेला आहे. पी वरून ठरतंय की शेअर महाग आहे की स्वस्त आहे. तर आता मी जे तुम्हाला शेअर दाखवले होते तर ते आता कोणते महाग आहेत आणि कोणते स्वस्त आहेत ते आपण बघूया. तर पहिलं बघू बजाज फायनान्स. बजाज फायनान्सचा पी जर पाहिला तर बजाज फायनान्सचा पी आपल्याला 30.6 30चा पी आपल्याला दिसत आहे. आणि जिओ फायनान्सचा पी जर पाहिला तर 6,260 आपल्याला दिसत आहे. आणि अदानी पॉवरचा पी जर पाहिला तर 9 दिसत आहे, 9.24 आहे. तर आता सांगा कोणता शेअर महाग आहे? अदानी पॉवर स्वस्त आहे. ह्याच्यापेक्षा थोडासा महाग जर म्हणला तर बजाज फायनान्स. कारण अदानी पॉवरचा पी 9 आहे आणि बजाज फायनान्सचा पी जर पाहिला तर 30 आहे. आणि जिओ फायनान्सचा जर पी पाहिला तर 6,260 आहे. ह्याची किंमत फक्त किती आहे? जिओ फायनान्सची किंमत फक्त 248 आहे आणि याचा पी 6,260 आहे. म्हणजे हा शेअर बजाज फायनान्सपेक्षा किती पटीनं महाग आहे हे इथं तुम्हाला लक्षात येतं आहे. तर किंमत नाही तर त्याचा पी आपल्याला पाहावा लागतो. त्यावरून ठरतंय शेअर स्वस्त की महाग आहे. तर काल बजाज फायनान्सचे रिझल्ट आले होते आणि मार्केटची अपेक्षा जी होती त्यापेक्षा रिझल्ट हे कमी आले असल्यामुळं बजाज फायनान्स आज आपल्याला 5.20% पडलेला दिसत आहे. 374 अंक बजाज फायनान्स मायनस झाला आणि आज तो 6,817 वर बंद झालेला आहे. जर कोणाला बजाज फायनान्समध्ये जर त्याच्या पोर्टफोलिओमध्ये बजाज फायनान्स नसेल तर बजाज फायनान्स आता संधी देत आहे गुंतवणूक करण्याची. आणि पी पण 30 वर आलेला आहे. चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर आज आपण फाईन ऑर्गॅनिक ह्या कंपनीबद्दल बघणार आहोत. फाईन ऑर्गॅनिक ही केमिकल कंपनी आहे. तर ही कंपनी एंगेज्ड इन अँड आउटसाइड इंडिया, भारतात आणि भारताच्या बाहेर मॅन्युफॅक्चरर, प्रोसेसर, सप्लायर्स, डिस्ट्रीब्युटर्स, डीलर्स, इम्पोर्टर्स, एक्सपोर्टर्स ऑफ वाईड रेंज ऑलिव्ह केमिकल. ऑलिव्ह केमिकलमध्ये ही कंपनी वेगवेगळ्या रेंजमध्ये एक्सपोर्ट करत असते. त्याच्यामध्ये फूड आहे,
प्लास्टिक आहे, कॉस्मेटिक आहे, कोटिंग आहे अँड अदर स्पेशालिटी ॲप्लिकेशन इन व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये ही कंपनी आपलं प्रोडक्ट ही विकते. ही कंपनी लिडिंग प्रोड्युसर आहे. तुम्ही तर बघू शकता लिडिंग प्रोड्युसर आहे ऑलिओ केमिकलमध्ये, म्हणजे ही लीडर आहे. आणि जी ही प्रोडक्ट बनवते ही कुठे कुठे वापरले जातात ते बघा. हे प्लास्टिक आहे आणि लाकडावरची फिनिशिंग आहे, वायर केबल आहेत. ह्याच्यामध्ये ही कंपनी आपले प्रोडक्ट विकते. इथं बघा पॉलिमर प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता आणि टिकाऊपणा सुधारण्यासाठी आमच्याकडे विविध पॉलिमेरिक सामग्री, PVC, पॉलिओलेफिन, रबर, थर्मोप्लास्टिक, पुनर्नवीनीकरण आणि बायोपॉलिमर्सच्या प्रक्रियेस अनुकूल असणारी सगळी श्रेणी ही याच्याकडे उपलब्ध असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आपण जे अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्येही जे केमिकल लागतं आहे ती ही कंपनी आपल्याला बनवते वेळी दिसत आहे. त्याच्यामध्ये इथं बघू शकता बेकर्स चॉकलेटसाठी आमची खाद्य घटकाची श्रेणी विविध खाद्य आणि पेय उत्पादनाच्या विशिष्ट कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन वैशिष्ट्ये प्रदान करते. म्हणजे त्याच्यामध्ये ही कंपनी आपलं केमिकल देते. त्याच्यानंतर आपण तेल जे वापरतो केसाला लावण्याचं आणि बॉडी लोशन जे वापरतो त्याच्यामध्येही ही कंपनी आपलं केमिकल देते. इथं बघू शकता त्वचा आणि केसाची निगा राखण्यासाठी आमच्या नैसर्गिक घटकांना पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहक आणि कॉस्मेटिक ह्याच्यासाठी ही कंपनी आपलं उत्पादन देते. त्याच्यानंतर ही कंपनी इथं बघू शकता तुम्ही प्राण्याच्या आरोग्यासाठी म्हणजे आपले गुरेढोरे जे आहेत, कुक्कुटपालन जे आहे व इतर प्राण्याच्या आरोग्य आणि निरोगीपणा वाढवण्यासाठी ही आपलं केमिकल उपयोगाला देते. त्याच्यानंतर पेंट आहे. पेंटमध्ये सुद्धा ही कंपनी आपलं केमिकल देते. पेंट्स, इंक, कोटिंग्सच्या विस्तृत श्रेणीसाठी ही कंपनी आपलं इथं बघू शकता तुम्ही रंग आहे. रंगद्रव्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे आपलं केमिकल देते. ह्या कंपनीचं जर आपण प्रोडक्ट जर पाहिले तर 400पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. डायरेक्ट कस्टमर जे पाहिले तर 700पेक्षा जास्त आहेत. एम्प्लॉई स्ट्रेंथ पाहिली तर 701 आहे आणि 70 कंट्रीपेक्षा जास्त ही आपलं प्रोडक्ट विकते. आणि ग्लोबल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 160पेक्षा जास्त आहे. आणि ह्या कंपनीमध्ये स्त्रिया 17% जास्त ह्या काम करतात. ह्या कंपनीचे ग्राहक बघूया. ह्या कंपनीचे ग्राहक इथं बघा तुम्ही कोका कोला आहे, कॅडबरी, ब्रिटानिया, पार्ले, पेटकिन, त्याच्यानंतर गेल आहे, रिलायन्स आहे, हल्दिया आहे. असे वेगवेगळे ग्राहक ह्या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कंपनीचे फोटो तुम्ही इथं बघू शकता. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप हे 14,000 करोड आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि स्टॉकचा PE जर पाहिला तर PE आपल्याला 30 पाहायला मिळत आहे. बजाज फायनान्सचा PE आपण आज 30च पाहिला होता. या कंपनीचा PE आपल्याला 30 पाहायला मिळत आहे. ROCE व ROE जर पाहिलं तर ROCE 65, ROE 49 आहे. या कंपनीचा ROCE व ROE एकदम जबरदस्त आहे आणि फेस व्हॅल्यू 5 आहे. म्हणजे पुढे जर स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे स्टॉकची किंमत जर कमी झाली तर खरेदी करणारे लोक हे वाढू शकतात. कारण कमी किंमत असेल तर लोकांना घेण्याची अपेक्षा ही जास्त असते की स्वस्तामधला स्टॉक द्या म्हणून. तर हा जर आज 4,500ला चालू आहे 4,600ला तर हा 5 पटीनं जर कमी झाला तर हा जवळपास 900पर्यंत येऊ शकतो, 800-900च्या दरम्यान. ह्याचं हे बघा तुम्ही PE जर ह्याचा पाहिला तर खाली आपल्याला 30च्या जवळपास पाहायला इथं मिळालेला आहे. इथं PE तुम्ही बघू शकता. पण ह्याचं EPS जे आहे EPS हे कंटिन्यू आपल्याला वाढलेलं दिसत आहे. म्हणजे ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड म्हणजे स्वस्तामध्ये मिळत आहे असं इथं या चार्टवरून दिसत आहे. आणि ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं बघू शकता
कंपनी कर्जमुक्त आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रोज म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी आणि ह्या वाईट गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला ही कंपनी कर्जमुक्त आहे हे दिसत आहे. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर आपण सेल्स बघूया. सेल्स जर पाहिले तर मार्च 2016 पासून 660 करोड, 778 करोड, 856 करोड, 1060 करोड, 1038 करोड, 1133 करोड, 1876, 3023 आणि आता 2444 ह्या 2 क्वार्टरचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं आपल्याला डिप थोडासा झालेला आहे सेल्समध्ये. इथं तुम्ही बघू शकता 1038. तर हे कोविडचं वर्ष असल्यामुळं हा डिप आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर OPM, ह्या कंपनीचं OPM जर पाहिलं तर OPM एकदम चांगलं दिसत आहे. 26% OPM आहे. 27-26 पर्यंत आलेलं आहे OPM. 22 होतं, 19 होतं, 19 होतं, 22 झालं, 23 झालं, तर आता 26 पर्यंत आलं आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनही चांगलं कंपनीनं मेंटेन केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. नेट प्रॉफिट बघू. नेट प्रॉफिटमध्ये जर पाहिलं तर 76 करोड, 78 करोड, 95 करोड, 136 करोड, 165 करोड, कोविडचा डिप 120 करोड, 260 करोड, 618 करोड आणि आता 459 करोड प्रॉफिट आपल्याला इथं दिसत आहे. स्टॉक प्राईस CAGR हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर त्याच्यामध्ये सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR आपण बघूया. सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 5 वर्षाची 29%, 3 वर्षाची 43% आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली 5 वर्षाची तर 45% आहे, 3 वर्षाची 55% आहे. चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला स्टॉक प्राईस CAGR चांगली मिळायला पाहिजेत. 5 वर्षाचे 33 आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी आहेत आणि 3 वर्षाचे 25 आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी आहे. कारण कंपनी जवळपास 15-16 महिन्यापासून चालत नाही, त्यामुळे हे CAGR आपल्याला इथं कमी दिसत आहेत. म्हणजेच कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, कंपनी स्वस्तात मिळत आहे आणि आता खरेदी केली तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर तुम्ही बघू शकता प्रमोटर होल्डिंग ही 75% आहे. म्हणजे एकसुद्धा शेअर कंपनी विकायला तयार नाही. FII जर पाहिलं तर 3.58 आहे, 11.84 म्हणजे जवळपास 12%. DI आहे आणि पब्लिककडं फक्त 9.5% होल्डिंग पब्लिककडं आहे. ह्याचा चार्ट बघूया आपण. ह्याचा जर चार्ट पाहिला तर तुम्ही बघू शकता कंपनी ही इथं बघा 24 ऑक्टोबर 2022 त्यावेळेस तिचा हाय होता 7334च्या जवळपास. इथं बघा 7334 इथं दिसत आहे. तर तिथं तिचा हाय होता आणि तिथून आता कंपनी 4583 वर चालू आहे. म्हणजे वरून कंपनी जवळपास 37-38% ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. 38% वरून आपल्याला ही खाली मिळत आहे. हिचा दुसरा चार्ट बघूया आपण. हा चार्ट जर पाहिला थोडा मोठा करून दाखवलेला आहे मी. तर हा चार्ट जर तुम्ही पाहिला तर वर तिचा जवळपास 5100ला हा रेजिस्टन्स तुम्हाला पाहायला मिळेल. 5100च्या जवळपास आहे तो. आणि खाली जर पाहिलं तर खाली 4200ला तिचा इथं सपोर्ट आहे. एकदा ती खाली आली होती 4100च्याही थोडी खाली आली होती, पण हा सपोर्ट तिनं 4200चा घेतला आहे आणि इथंही तिनं वारंवार दोनदा सपोर्ट घेतलेला आहे आणि आता ती सपोर्टवरच आहे असं समजू शकतो. 4200 तर 4450 पर्यंत ही कंपनी जर ह्या रेंजमध्ये मिळत असेल तर खरेदी करायला हरकत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून केलेला आहे. यावर कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही किंवा रिकमेंडेशन नाही की हा शेअर घ्या. तर तुम्ही याच्यावर अभ्यास करून तुम्ही त्याच्यावर ठरवू शकता की हा शेअर घ्यायचा किंवा नाही. जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.